गुड मॉर्निंग स्टुडंट्स. ॲडव्हान्स सर्वेचं थर्ड युनिट आहे टेकोमेट्रिक सर्वे. फर्स्ट आपण बघणार आहोत एक्झाम्पल्स ऑन टेकोमेट्रिक कॉन्स्टंट. तर टेकोमेट्रिक कॉन्स्टंट कोणते असतात? दोन असतात. फर्स्ट काय असतं तुमचा? ॲडिटिव्ह कॉन्स्टंट अँड मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट. तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे तुमचा डिस्टन्स D इज इक्वल टू F अपॉन I इंटू S प्लस F प्लस C. बरोबर. आता F अपॉन I काय तुमचा? मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट आणि F प्लस C काय तुमचा? ॲडिटिव्ह कॉन्स्टंट. म्हणजे ह्या दोघांच्या व्हॅल्यू फाइंड आउट कसं करायचं त्याच्यावरचं एक्झाम्पल आपण फर्स्ट बघू. तर फर्स्ट आहे एक्झाम्पल, determine the values of stadia constant from the following observation first day instrument station, next staff reading, next distance, staff reading on distance, staff reading lower and upper. The first instrument station आहे तुमचं O. स्टाफ रिडिंग हे A पॉइंट आणि B पॉइंटला. A पॉइंटला डिस्टन्स आहे तुमचं 150 मीटर आणि B पॉइंटला आहे 200 मीटर. फर्स्ट A पॉइंटची रिडिंग आहे तुमची 1.255, अप्पर रिडिंग आहे 2.750 अँड बी पॉइंटची रिडिंग आहे तुमची 1.00, अप्पर रिडिंग आहे 3.00. त्यांनी काय फाइंड आउट करायला लावलंय आपल्याला? स्टॅडिया कॉन्स्टंट. स्टॅडिया कॉन्स्टंट म्हणजे कोणतं? F अपॉन I आणि F प्लस C. मग आपण सोल्युशन स्टार्ट करू एक्झाम्पल सॉल्व करायला. सोल्युशन we know the formula for distance, D is equal to F upon I into S plus bracket F plus C. फर्स्ट बघू आपण केस फर्स्ट. ॲट पॉइंट A. बरोबर. तर A पॉइंटला काय फॉर्म्युला यूज करणार आहे? D इज इक्वल टू F अपॉन I इंटू S प्लस F प्लस C. बरोबर. काय? D इज इक्वल टू F अपॉन I इंटू S प्लस F प्लस C. तर डिस्टन्स किती A पॉइंटला? केस फर्स्ट डिस्टन्स किती A पॉइंटला? 150. मग किती येईल? 150 इज इक्वल टू F अपॉन I इंटू. तर S ॲट पॉइंट A ला घ्यायचं आहे. बरोबर. तर काय येणार आहे? S म्हणजे काय तुमचा? स्टाफ इंटरसेप्ट. बरोबर. अप्पर रिडिंग मायनस लोअर. मग किती येईल? 2.750 मायनस 1.255 प्लस F प्लस C. म्हणजे काय येईल तुमचं? 150 इज इक्वल टू F अपॉन I इंटू 1.495 प्लस F प्लस C. ह्याला म्हणू आपण इक्वेशन नंबर फर्स्ट. Then
केस सेकंड ॲट पॉइंट बी. फॉर्म्युला काय आहे? डिस्टन्स डी इज इक्वल टू एफ अपॉन आय इंटू एस प्लस एफ प्लस सी. डिस्टन्स किती त्याचं? बी पॉइंटला 200 बरोबर. 200 इज इक्वल टू एफ अपॉन आय इंटू एस बी किती येईल? अप्पर मायनस लोअर 3.00 मायनस 1.00 प्लस एफ प्लस सी म्हणजे किती येईल? 200 इज इक्वल टू एफ अपॉन आय इंटू 2 प्लस एफ प्लस सी. याला म्हणू इक्वेशन नंबर सेकंड बरोबर. मग सॉल्विंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन सॉल्व करू. फर्स्ट इक्वेशन काय आहे तुमचं? $150 इज इक्वल टू एफ अपॉन आय इंटू 1.495 प्लस एफ प्लस सी. आणि सेकंड इक्वेशन आहे 200 इज इक्वल टू एफ अपॉन आय इंटू 2 प्लस एफ प्लस सी बरोबर. तर सॉल्व करायचं हे इक्वेशन. इथे काय प्लस हे मायनस प्लस मायनस प्लस मायनस. मग प्लस एफ प्लस सी आणि मायनस एफ प्लस सी विल गेट कॅन्सल बरोबर. 150 मधून 200 गेला म्हणजे किती येईल? -50. -50 इज इक्वल टू 1.49 मधून 2 मायनस केला 1.495 मधून काय केलं? 2.00 मायनस केलं तर किती येईल? 5 0 0.505 बरोबर. 0.505 ते पण काय येईल? मायनस एफ अपॉन आय. तर एफ अपॉन आयची व्हॅल्यू किती येणार आहे तुमची? 99. एफ अपॉन काय? याला मल्टिप्लाय इकडे काय होतील? हे डिवाइड होतील ही व्हॅल्यू. तर एफ अपॉन आयची व्हॅल्यू किती आली तुमची? 99. नेक्स्ट put value of f upon I in second equation. तर सेकंड इक्वेशन मध्ये ही व्हॅल्यू पुट करायची. आता सेकंड इक्वेशन काय आहे? 200 इज इक्वल टू एफ अपॉन आय इंटू 2 प्लस एफ प्लस सी. मग 200 इज इक्वल टू एफ अपॉन आयची व्हॅल्यू किती आली? 99 इंटू 2 प्लस एफ प्लस सी बरोबर. तर तुमची व्हॅल्यू किती येईल? एफ प्लस सी इज इक्वल टू 2. एफ प्लस सी इज इक्वल टू 2. मग फर्स्ट आन्सरमध्ये फर्स्ट मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट एफ अपॉन आय ची व्हॅल्यू किती आली? 99. आणि सेकंड ॲडिटिव्ह कॉन्स्टंट एफ प्लस सी ची व्हॅल्यू किती आली? 2. समजलं? नेक्स्ट टाइप आहे आपला एक्झाम्पल्स ऑन
examples on line of sight is inclined, line of sight is inclined and staff is vertical and staff is held vertical. म्हणजे ज्यावेळेस लाईन ऑफ साईट हॉरिझॉन्टल असेल, इन्क्लाइन असेल आणि स्टाफ व्हर्टिकल असेल तर त्यावेळेस कोणता फॉर्म्युला यूज करायचा. म्हणजे सपोज तुमचं ग्राउंड असं असेल बरोबर, तर इथं काय केलंय तुम्ही, इन्स्ट्रुमेंट सेट केले बरोबर, आणि इथे काय तुमचा इथं स्टाफ आहे बरोबर. तर आता ही काय तुमची हॉरिझॉन्टल लाईन आहे बरोबर. तर इथून तुम्ही बायसेक्ट करणार आहे, फर्स्ट सेकंड आणि हे काय असणार तुमचं थर्ड रीडिंग बरोबर. म्हणजे इथून इथपर्यंत ह्या अप्पर आणि लोअर मधलं जे डिस्टन्स असणार ते काय तुमचं कॅपिटल यस बरोबर. आणि हा सपोज ओ पॉइंट आहे आणि हा ए पॉइंट आहे, तर इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे हे काय असणार तुमचं हॉरिझॉन्टल डिस्टन्स. आणि ही जी सेंट्रल रीडिंग आहे इथून तर इन्स्ट्रुमेंटच्या सेंट्रल पर्यंत जे डिस्टन्स आहे हे काय तुमचं व्हर्टिकल डिस्टन्स व्ही बरोबर. आणि ही काय तुमची ग्राउंड लेवल पर्यंत इथे एवढी जी हाईट आहे ती तुमची एच. मग फर्स्ट फॉर्म्युला काय त्याचा, हॉरिझॉन्टल डिस्टन्स एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला आहे तुमचा एफ अपॉन आय यस कॉस स्क्वेअर थीटा प्लस एफ प्लस सी कॉस थीटा. काय हॉरिझॉन्टल डिस्टन्स इज इक्वल टू एफ अपॉन आय यस कॉस स्क्वेअर थीटा प्लस एफ प्लस सी कॉस थीटा. तर थीटा म्हणजे हॉरिझॉन्टल आणि ह्या मधला जो अँगल आहे तो काय तुमचा थीटा. नेक्स्ट आहे व्हर्टिकल डिस्टन्स, फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल टू एफ अपॉन आय यस साइन 2 थीटा डिवाइडेड बाय 2 प्लस एफ प्लस सी साइन थीटा. नेक्स्ट त्याच्यामध्येच एच आय म्हणजे काय, हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट स्टेशन. इन्स्ट्रुमेंट स्टेशनची हाईटचा फॉर्म्युला काय, फॉर्म्युला त्याचा आरएल ऑफ बेंचमार्क प्लस हाईट ऑफ बेंचमार्क प्लस जे काही व्हर्टिकल डिस्टन्स आहे बेंचमार्कचं ते. नेक्स्ट आहे त्याचा आरएल ऑफ नेक्स्ट पॉइंट, आरएल ऑफ पॉइंट is equal to height of instrument plus
व्हर्टिकल डिस्टन्स, म्हणजे सपोज आर एल ऑफ पॉईंट क्यू घेतला आपण, तर काय हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट प्लस आर एल ऑफ पॉईंट ए घेऊ, हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट प्लस व्हर्टिकल डिस्टन्स ऑफ ए मायनस हॉरिझॉन्टल डिस्टन्स ऑफ ए पॉइंट. हे फॉर्म्युले यूज करायचे आपल्याला. तर हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट स्टेशन म्हणजे कुठपर्यंत, हे काय जी इथून म्हणजे जी आपली ग्राउंड लेवल आहे तिथपासून तर इन्स्ट्रुमेंटच्या सेंट्रलपर्यंतचं डिस्टन्स. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण याच्याशी रिलेटेड. A tachometer fitted with analytic lens. A tachometer fitted with analytic lens was set up at station P. Was set up at station P, and the following observation were recorded, and the following observation were recorded with a staff held vertical, with staff held vertical, म्हणजे लाईन ऑफ साईट इन्क्लाइन आणि स्टाफ व्हर्टिकल आहे. त्यावेळेसचं एक्झाम्पल फर्स्ट आपण त्याच्यामध्ये दिलंय इन्स्ट्रुमेंट स्टेशन. इन्स्ट्रुमेंट स्टेशन, नेक्स्ट आहे स्टाफ स्टेशन, व्हर्टिकल अँगल आणि स्टाफ रीडिंग. फर्स्ट आहे इन्स्ट्रुमेंट स्टेशन पी. स्टाफ स्टेशन आहे तुमचं पहिलं बेंच मार्क. व्हर्टिकल अँगल आहे त्याचा -12 डिग्री 42 मिनिट. डिग्री म्हणजे डॉट आणि मिनिट म्हणजे एक लाईन. स्टाफ रीडिंग आहे त्याच्या फर्स्ट रीडिंग आहे त्याची 0.220, सेकंड रीडिंग आहे 1.0 आणि थर्ड रीडिंग आहे 1.780. नेक्स्ट इन्स्ट्रुमेंट स्टेशन पीच असणार आहे. स्टाफ स्टेशन नेक्स्ट आहे क्यू. व्हर्टिकल अँगल आहे 9 डिग्री 36 मिनिट. स्टाफ रीडिंग आहे 0.415, नेक्स्ट 1.240 आणि लास्ट 2.065. बरोबर. नेक्स्ट दिलंय त्यांनी इफ द constant of instrument, if the constant of instrument were 100 and 0.1, find horizontal distance between P and Q and the reduced level of
बी रिड्यूस लेवल ऑफ क्यू. एक्झाम्पलमध्ये काय दिलंय आपल्याला, टेकोमीटर सांगितलंय, त्याच्यामध्ये काय सांगितलंय, ॲनालिटिक लेन्स सांगितली. ज्यावेळेस ॲनालिटिक लेन्स प्रोव्हाइड केलेली असते त्यावेळेस आपली F+C ची व्हॅल्यू काय असते, 0 असते, बरोबर. मग त्यांनी काय सांगितलंय, व्हर्टिकल अँगल दिलाय आणि स्टाफ रिडिंग दिलाय. आता व्हर्टिकल अँगल दिला म्हणजे केस कोणती, तुमची लाईन ऑफ साईट इन्क्लाइन असेल आणि स्टाफ हॉरिझॉन्टल असेल, बरोबर. स्टाफ हेल्ड व्हर्टिकल असेल तर मग त्याच्यामधलं आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट काय करायला त्यांनी सांगितलं. नेक्स्ट कॉन्स्टंट ऑफ इन्स्ट्रुमेंट, कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू दिलाय. F/I ची व्हॅल्यू 100 दिली आणि F+C ची व्हॅल्यू किती दिली आहे, 0.1. मग नेक्स्ट फाइंड आउट काय करायला लावलंय, हॉरिझॉन्टल डिस्टन्स फाइंड आउट करायचंय P आणि Q मधलं, बरोबर. आणि रिड्यूस लेवल फाइंड आउट करायची आहे Q पॉइंटची. तर डायग्राम कशी येणार, फर्स्ट आपण डायग्राम ड्रॉ करू. हे तुमचं अनइव्हन ग्राउंड आहे, बरोबर. जे इथं प्लेन आहे, परत इथं उंच, इथं खाली, परत वरती. आता तुमचं इन्स्ट्रुमेंट इथे सेट केलंय, बरोबर. ही काय तुमचा, हा तुमचा इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस आहे, सेंट्रल, बरोबर. इथे तुमचा एक स्टाफ हेल्ड केलेला आहे, बरोबर. हा तुमचा स्टाफ आहे. आणि इथे एक तुमचा स्टाफ हेल्ड केलेला आहे. हा तुमचा काय आहे, ही तुमची ग्राउंड लेवल असणार आहे. त्याच्यामध्ये हा तुमचा बेंचमार्क पॉइंट आहे. कोणता, बेंचमार्क, बरोबर. आता बेंचमार्कच्या 3 रीडिंग कोणकोणते आहे, एक 0.22, ही काय तुमची लोअर रीडिंग, ही काय तुमची सेंट्रल रीडिंग आणि ही काय तुमची अप्पर रीडिंग. आता फर्स्ट बघू, 3 रीडिंग आहे त्याच्या. सेंट्रल रीडिंग डॉट ने काढू आपण. आणि ही फर्स्ट रीडिंगची व्हॅल्यू किती आहे तुमची, लोअर 0.220, सेंट्रल रीडिंग आहे तुमची 1.00 आणि अप्पर रीडिंग आहे तुमची 1.780, बरोबर. त्याच्यामध्ये अँगल सांगितला आहे. इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस पासून सेंट्रल हेअर रीडिंग हा जो अँगल आहे तो किती तुमचा 12°42'. हा काय तुमचा निगेटिव्ह अँगल आहे. निगेटिव्ह अँगल कधी असतो, ज्यावेळेस इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिसच्या खाली असेल, बिलो असेल तर तो मायनस, आणि इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिसच्या वरती असेल तर तो पॉझिटिव्ह अँगल. म्हणून जो -12°42' कुठं आला, ह्या पॉइंटला, बेंचमार्क, बरोबर. आता ग्राउंड लेव्हल पासून सेंट्रल हेअर रीडिंग जी आहे तिथपर्यंत जे डिस्टन्स आहे ते काय तुमचं हाईट ऑफ बेंचमार्क. नेक्स्ट इन्स्ट्रुमेंटलच्या सेंट्रल पर्यंत जे डिस्टन्स आहे ते काय तुमचं व्हर्टिकल डिस्टन्स ऑफ बेंचमार्क, बरोबर. मग नेक्स्ट पॉइंट आहे, नेक्स्ट कोणता पॉइंट आहे, क्यू. नेक्स्ट क्यू पॉइंट, बरोबर. क्यू पॉइंटच्या रीडिंग कोणकोणत्या आहे तुमच्या 0.415, 1.240 आणि 2.065. व फर्स्ट ते आपण ड्रॉ करून घेऊ. अप्पर रीडिंग किती तुमची 2.065. सेंट्रल हेअर रीडिंग किती तुमची 1.240 आणि लोअर किती 0.415, बरोबर. त्याच्यामध्ये आता हा तुमचा काय इन्स्ट्रुमेंटल ऍक्सिस इथपासून सेंट्रल हेअर रीडिंग पर्यंत इथपर्यंत जे डिस्टन्स आहे ते काय तुमचं व्हर्टिकल डिस्टन्स ऑफ क्यू. आणि इथपासून तर सेंट्रल पर्यंत जे डिस्टन्स आहे ते काय तुमचं हाईट ऑफ क्यू.
बरोबर. मग नेक्स्ट फर्स्ट स्टेप बघू आपण. स्टेप फर्स्ट, हॉरिझॉन्टल डिस्टन्स PQ, हॉरिझॉन्टल डिस्टन्स PQ. फर्स्ट काय फॉर्म्युला काय आपला, हॉरिझॉन्टल डिस्टन्स x इज इक्वल टू F अपॉन I S cos स्क्वेअर थीटा प्लस F प्लस C cos थीटा. पण F प्लस C ची व्हॅल्यू किती येणार आहे आपली, 0 का ॲनालिटिक लेन्स प्रोव्हाइड केलेली, म्हणून आपला फक्त फॉर्म्युला काय येईल, हॉरिझॉन्टल डिस्टन्स x PQ इज इक्वल टू F अपॉन I इंटू स्टाफ इंटरसेप्ट ॲट Q cos स्क्वेअर थीटा. एवढंच फॉर्म्युला येणार आहे. फर्स्ट स्टाफ इंटरसेप्ट Q किती, Qच्या अप्पर हेअर रीडिंग मायनस लोअर हेअर रीडिंग. तर Qची अप्पर हेअर रीडिंग किती तुमची, Q पॉईंटची अप्पर हेअर रीडिंग आहे तुमची 2.065 मायनस 0.415 म्हणजे किती आलं तुमचं 1.65. मग x PQ इज इक्वल टू F अपॉन I ची व्हॅल्यू किती 100 इंटू 1.65 कॉस स्क्वेअर Qचा अँगल किती आहे, थीटाची व्हॅल्यू 9 डिग्री 36 मिनिट. म्हणजे तुमचं x PQ ची व्हॅल्यू किती येणार आहे 160.4 मीटर. म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन P अँड Q इज इक्वल टू 160.4 मीटर. नेक्स्ट स्टेप सेकंड, vertical distance ॲट पॉइंट बेंचमार्क पॉइंटला आपल्याला व्हर्टिकल डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. तर व्हर्टिकल डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आपला, F अपॉन I BM म्हणजे बेंचमार्क पॉइंट बरं का, F अपॉन I इंटू S साइन 2 थीटा डिवायडेड बाय 2. कारण की F प्लस C ची व्हॅल्यू काय येणार आहे 0 येणार, म्हणून आपण पुढचा फॉर्म्युला नाही लिहिला. तर मग व्हॅल्यू पुट करू आपण त्याच्यात. F अपॉन I ची व्हॅल्यू किती 100. सॉरी आपण स्टाफ इंटरसेप्ट ॲट बेंचमार्क फाइंड आउट करून घेऊ. बेंचमार्कची अप्पर हेअर रीडिंग किती आहे तुमची 1.780 मायनस 0.220. 1.780 मायनस 0.220. तर व्हॅल्यू किती आली तुमची 1.56 स्टाफ इंटरसेप्ट ॲट बेंचमार्क. मग व्हर्टिकल डिस्टन्स ॲट बेंचमार्क इज इक्वल टू F अपॉन I ची व्हॅल्यू 100 इंटू स्टाफ इंटरसेप्ट 1.56 इंटू साइन 2. बेंचमार्कचा अँगल किती तुमचा 12 डिग्री 42 मिनिट डिवायडेड बाय 2. तुमचं व्हर्टिकल डिस्टन्स ॲट बेंचमार्क किती येणार आहे 33.46 मीटर. व्हर्टिकल डिस्टन्स ॲट बेंचमार्क इज इक्वल टू 33.46 मीटर. नेक्स्ट काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, RL हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट स्टेशन फाइंड आउट करावं लागेल आपल्याला. फर्स्ट स्टेप नंबर 3, RL ऑफ स्टेशन Q. RL ऑफ स्टेशन Q त्याच्यामध्ये आपल्याला आधी हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट HI म्हणजे काय, हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट इज इक्वल टू फॉर्म्युला काय आपला RL ऑफ बेंचमार्क BM म्हणजे बेंचमार्क प्लस हॉरिझॉन्टल डिस्टन्स ऑफ
benchmark, horizontal distance of benchmark plus vertical distance of benchmark. तर फर्स्ट हॉरिझॉन्टल डिस्टन्स ऑफ बेंचमार्क किंवा हाईट ऑफ बेंचमार्क किती तुमची, म्हणजेच काय तुमची सेंट्रल हेअर रीडिंग ऑफ बेंचमार्क, तर किती तुमची 1.0 बरोबर. मग आता आपला फॉर्म्युला येणार आहे हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट HI इज इक्वल टू RL ऑफ बेंचमार्क किती दिली आपल्याला, RL ऑफ बेंचमार्क 400 दिलेली, RL ऑफ बेंचमार्क 400 प्लस सेंट्रल हेअर रीडिंग किती तुमची 1 प्लस व्हर्टिकल डिस्टन्स ऑफ बेंचमार्क किती आलाय 33.46, तर हे किती आलंय तुमचं 434.46 मीटर हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. नेक्स्ट व्हर्टिकल डिस्टन्स ऑफ पॉइंट Q पॉइंटचा आपल्याला व्हर्टिकल डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. मग फॉर्म्युला काय व्हर्टिकल डिस्टन्सचा F/I स्टाफ इंटरसेप्ट sin 2θ डिवायडेड बाय 2. F प्लस C ची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे ते येणारच नाही. मग F/I ची व्हॅल्यू किती आहे 100, स्टाफ इंटरसेप्ट किती Qचा 1.65 इंटू साइन 2 इंटू थिटा किती आहे Q साठी 9 डिग्री 36 मिनिट डिवायडेड बाय 2 म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स ऑफ Q किती येणार आहे 27.13 मीटर. मग RL ऑफ Q, RL म्हणजे रिड्यूस लेवल, RL ऑफ पॉइंट Q इज इक्वल टू हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट प्लस व्हर्टिकल डिस्टन्स ऑफ Q मायनस हॉरिझॉन्टल डिस्टन्स ऑफ Q बरोबर. आता हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट किती आली तुमची 434.46 प्लस व्हर्टिकल डिस्टन्स किती आला 27.13 मायनस 1.240. आता HQ म्हणजे काय हॉरिझॉन्टल डिस्टन्स ऑफ पॉइंट Q म्हणजे Q ची सेंट्रल हेअर रीडिंग, Q ची काय सेंट्रल रीडिंग, तर त्याचा आन्सर किती आलाय तुमचं 460.35 मीटर RL ऑफ Q. इथं एक्झाम्पल मध्ये एक पॉइंट राहिला होता आपला RL ऑफ बेंचमार्क इज 400, हे गिवन मध्ये असते तुम्हाला. आणि हे जे काही एक्झाम्पल होते तर ह्याच्यामध्ये HBM म्हणजे काय सेंट्रल हेअर रीडिंग घ्यायची, म्हणजे बेंचमार्कची सेंट्रल हेअर रीडिंग. आणि इथे पण HA म्हणजेच काय HA म्हणजे सेंट्रल हेअर रीडिंग ॲट पॉइंट, सेंट्रल हेअर रीडिंग ॲट A पॉइंटला. ठीक आहे, थँक्यू.